नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरच्या आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे. त्यापैकी आज आपण इलेक्ट्रिशियन जे फर्स्ट इयरचं जे किती मॉड्यूल आहे, 6वं मॉड्यूल आहे. 6वं मॉड्यूल म्हणजे एसी फंडामेंटल, ज्याला आपण एसी सर्किट म्हणतो, त्या एसी सर्किटच्या दुसऱ्या पार्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. या आधीचा पार्ट आणि या आधीचे सगळेच्या सगळे मॉड्यूल हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणीही आधी ते मॉड्यूल बघितले नसतील आणि तुम्हाला सीबीटीची तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे, त्यांनी ते मॉड्यूल आधी आवर्जून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण कालचा व्हिडिओ थोडा लेंदी याच्यासाठी झाला होता की आपण न्यूमेरिकल जास्त होते, पण तेवढं काय करणं, तेवढं नाही का, डिटेल थोडं सोल्युशन सांगणं गरजेचं होतं. आजही पहिला क्वेश्चन न्यूमेरिकलनं स्टार्ट करूया. बघा, कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर ऑफ द कॉईल. काय करायचं आपल्याला? पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा कॉईलचा, हॅव्हिंग द रेजिस्टन्स. मी काय सांगितलं, सगळ्यात पहिले न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढाही गिव्हन डेटा आहे, जेवढाही आपल्याला दिलेलं आहे, गिव्हन म्हणजे जेवढे दिलेलं आहे त्या आधी लिहित चालायचं. मग काय सांगताना रेजिस्टन्स दिला, किती दिला रे रेजिस्टन्स? 24 ओहम. रेजिस्टन्स किती दिला? 24 ओहम. नंतर ड्रॉ द करंट ऑफ 5 एम्पियर, म्हणजे आय तुम्हाला भेटला, करंट किती भेटला? 5 एम्पियरचा करंट भेटला. नंतर काय व्होल्टेज दिला आपल्याला, किती दिलं? व्होल्टेज इज इक्वल टू दिलं 240. आणि आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं सांगितलं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचा पॉवर फॅक्टर. आणि जर तुम्ही माझं कालचं लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल, तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला सांगितला होता. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू असतं R/Z. काय असतं रे? R/Z. मग तुम्ही म्हणसाल, सर आता इथं फक्त मला R दिसत आहे, मग Z कसा कॅल्क्युलेट करायचा? तर कालच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला झेडचा सुद्धा फॉर्म्युला सांगितला. Z इज इक्वल टू असतं टोटल व्होल्टेज अपॉन टोटल करंट. हे कालच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. बघा, मग आता मला जर सर्वात आधी झेड कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल, तर झेड कॅल्क्युलेट करायसाठी बघा, झेड इज इक्वल टू व्ही म्हणजे किती येणार? व्होल्टेज. तर व्होल्टेज किती येणार? माझं व्होल्टेज येणार 240 अपॉन करंट. तर करंट किती येणार? करंट येणार 5 एम्पियर. करंट किती एम्पियर येणार? 5 एम्पियर. तेच बघा, 5 1 5 5 चोक 20, उरला किती याला 4, म्हणजे किती येणार? 5 48, म्हणजे 48 किती आला आपल्याला? झेड इज इक्वल टू, बघा, झेड इज इक्वल टू 48 ओहम इतकं आलं. मग मला सांगा, आपल्याला काय करायचं? बघा, आपल्याकडे आर ऑलरेडी होता, कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर करायचा आहे. झेड आपल्याला भेटला, म्हणजे पॉवर फॅक्टर इज इक्वल टू काय येणार? बघा, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू आर अपॉन झेड. मग आर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आर होता माझा किती होता? 24 ओहम, आणि झेड होता माझा 48. झेड किती होता रे? 48. 24 डिवाइड बाय 48 म्हणजे 24 1 24, 24 2 48, म्हणजे 1/2, म्हणजेच 0.5. म्हणजे याचाच अर्थ माझा पॉवर फॅक्टर किती आला? तर पॉवर फॅक्टरला 0.5. मग आता ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन नंबर जर तुम्ही सी बघितलं, तर ऑप्शन नंबर सी काय म्हणतं? 0.5 आहे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर कारण ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. असं सॉल्व्ह करावं लागतं, वेळ लागतो सॉल्व्ह करायला, पण याशी जर का तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस चालू ठेवली तर तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. हे लिहून घ्यायचं आणि काय करायचं, जसं बघा तुम्ही लिहून घेतलं, फक्त लेक्चर बघितलं होत नाही, लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायला पाहिजे क्वेश्चनची. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो? व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द इम्पिडन्स. जर तुम्ही माझं कालचं लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल ना, मी हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलाय. काय सांगितलं? इम्पिडन्सचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, किंवा इम्पिडन्सचा फॉर्म्युला त्यांनी विचारला. काय सांगितलं त्यांनी? आरएलसी सिरीज सर्किटमध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्स एक्सएल इज लेस दॅन कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जो फॉर्म्युला लिहून दिला होता तो असा फॉर्म्युला लिहिला होता की झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर प्लस XL मायनस XC चा होल स्क्वेअर होता. मग आता या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं, तर या क्वेश्चन नुसार मग तुमचं उत्तर बघा, आर स्क्वेअर प्लस XL मायनस XC चा होल स्क्वेअर म्हणजे ऑप्शन आर स्क्वेअर XL मायनस XC होल, म्हणजे ऑप्शन नंबर बी बरोबर पाहिजे. पण त्यांनी काय केलं, या समोर क्वेश्चन मध्ये जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर इथं काय दिलेलं आहे बघा, XL काय सांगितलं? XL इज लेस दॅन XC. म्हणजे तुमचा एक्सेल कसा आहे? लेस आहे एक्ससी पेक्षा. आणि कालही मी तुम्हाला सांगितलं होतं, जर का कधी पण काय असतं की जी गोष्ट मोठी असते त्या मोठ्या गोष्टीतून छोटी गोष्ट मायनस होते. म्हणजे हा फॉर्म्युला या क्वेश्चन साठी कसा होईल? हा झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर इथपर्यंत सेम राहील. पण आता बघा, प्लस आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करणार आहे. आपला इथं मोठा कोण? XC मोठा आहे, म्हणजे XC मायनस XL चा होल स्क्वेअर असा फॉर्म्युला हा राहणार. म्हणजे आता बघा, या फॉर्म्युल्यानुसार ऑप्शन नंबर बघा, ए आर स्क्वेअर XL XC मायनस XL चा होल स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन नंबर जे डी आहे ना, ऑप्शन नंबर तुमचं डी, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. मग बघा, मी हे या प्रश्नासाठी सांगितलं फक्त की या प्रश्नासाठी हे बरोबर उत्तर आहे. जर तुम्हाला अशी कंडिशन नाही दिलेली राहिली आणि इन जनरल तुम्हाला झेडचा फॉर्म्युला विचारला, तर झेडचा फॉर्म्युला तुम्हाला हाच क्लिक करावा लागेल. इथं स्पेसिफिक कंडिशन त्यांनी मेन्शन केलं होतं, म्हणून आपण काय केलं, याच्यासाठी एक सेपरेट फॉर्म्युला बनवला. मग म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर आलं. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 18, कॅल्क्युलेट द पॉवर फॅक्टर ऑफ आरएलसी सर्किट. आपल्याला काय, परत सांगा काय कॅल्क्युलेट करायचं? पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा आरएलसी सर्किटचा हॅव्हिंग रेजिस्टन्स.
आता मी काय सांगितलं, कधीही तुम्ही सॉल्व्ह करताना काय करा, आधी जो गिव्हन डेटा तो लिहून घ्या. रेजिस्टन्स किती दिला 15 वॅट. आता पहिली गोष्ट रेजिस्टन्स 15 वॅट मध्ये नसतो, तो असतो ओहम मध्ये. इथं टायपिंग मिस्टेक झालेली, इथं काय राहील 15 वॅटनी 15 ओहम राहणार आहे. मग बघा नंतर काय सांगितलं, रिॲक्टन्स. त्यांनी काय सांगितलं, रिॲक्टन्स म्हणजे एक्स इज इक्वल टू किती सांगितलं त्यांनी, 20 ओहम. रिॲक्टन्स पण काय 20 ओहम मध्ये असतो. मग रिॲक्टन्स 20 ओहम दिला, अक्रॉस 240 व्होल्ट सप्लाय, म्हणजे व्होल्टेज तुमच्याकडे भेटलं 240 व्होल्ट. आता मला सांगा परत एकदा पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय, तर पॉवर फॅक्टरचा आपला फॉर्म्युला आहे, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू आर अपॉन झेड. हा मी पहिल्या लेक्चर पासून हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आर अपॉन झेड आहे. मग मला सांगा रे तुम्ही, इथं मला आर तर दिसत आहे माझ्या क्वेश्चन मध्ये, पण मला झेड दिसत नाही. मग झेड कसं कॅल्क्युलेट करणार ते मी तुम्हाला आताच सांगितलं की झेड कसं कॅल्क्युलेट करायचं. तर झेडचा फॉर्म्युला असतो झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर. आता बघा प्लस एक्सएल मायनस एक्सी लिहायचो आपण, तर तो जो एक्सएल मायनस एक्सी असतो ना, एक्सएल मायनस एक्सी, याला आपण डायरेक्ट जो रिॲक्टन्स असतो ना म्हणजे एक्स असं लिहू शकतो. म्हणजे आता इथे फॉर्म्युला आरचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर हा याचा नवीन फॉर्म्युला तयार होणार. मग बघा जर एक्सएल एक्सी क्वेश्चन मध्ये दिला असेल तर एक्सएल एक्सी मेन्शन करा, जर नसेल दिलं फक्त एक्स दिला असेल तर त्याच्या ठिकाणी फक्त एक्स लिहू शकता तुम्ही. मग बघा झेड अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर, रेजिस्टन्स किती येणार आहे 15, 15चा स्क्वेअर किती येणार, तर 15चा स्क्वेअर येतो 225. 15चा स्क्वेअर किती असतो लिहून ठेवतो मी, 15चा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे 20चा स्क्वेअर. आता 15चा स्क्वेअर किती येणार, तर 15चा येणार 225, 15 येणार 225 प्लस 20चा येणार 400, 225 प्लस 400 हे येणार 625. किती येणार 625. आणि जर तुमचं थोडं मॅथ चांगलं असेल ना तर 625 हा स्क्वेअर आहे. आता 625 स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे झेडची व्हॅल्यू घेणार, याचा स्क्वेअर रूट जर तुम्ही केलं बोथ स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड, तर याची झेडची व्हॅल्यू येणार 625चा स्क्वेअर रूट किती असतो, तो असतो 25. म्हणजे तुमचा झेड किती आला रे आपला 25 आला. मग आता झेड भेटला, आर पण आहे आपल्याकडे, तर मी तुम्हाला सांगितलं परत त्याच आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाका, आर बाय झेड. आर किती होता, आता आर होता माझ्याकडे 15, झेड किती येतं, झेड आला माझ्याकडे 25. मग जर हा मी सॉल्व्ह केला तर 5 त्रिक 15, 5 5 25 म्हणजे 3/5. आता हे 3/5, जर 3/5 ला तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर आता आपण असं करू शकतो, म्हणजे असं जर सगळ्यात बघा लहान लेकराची मेथड सांगतो मी तुम्हाला, 5/3 करायचं. आता इथं पॉईंट नाही म्हणजे इथं पॉईंट 0.30 होणार, 6 पंच 30 म्हणजे 0.6 उत्तर येतं, 0.6. म्हणजे आपला झेड किती, आपला पॉवर फॅक्टर किती आला रे 0.6. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या क्वेश्चनचं आन्सर काढू शकता. आता इथं पॉवर फॅक्टर ऑप्शन नंबर बी बघा, ऑप्शन नंबर बी काय या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, हे जसं मी सॉल्व्ह करायचं त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, सोबत सॉल्व्ह करा. आणि तुम्ही बघा येतं का नाही, काही नाही जास्त अवघड नाही बघा, फॉर्म्युले तेच आहे, तीच मेथड आहे, फक्त काय आहे की समजलं पाहिजे नेमका कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19 काय म्हणतो, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ऍडमिटन्स. आपल्याला काय करायचं आता, ऍडमिटन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ऍडमिटन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची फॉर द आरएलसी पॅरलल सर्किट कनेक्टेड अक्रॉस द 240 व्होल्ट. म्हणजे लिहून घ्या, मी सांगितलं काय सवय पाहिजे तुम्हाला, जसं एखादा आकडा आला, व्होल्टेज किती 240 लिहिलं, 240 फ्रिक्वेन्सी लिहायचं काम नाही, लक्षात राहते. मग करंट आला आय इज इक्वल टू 8 एम्पियर, करंट पासिंग थ्रू 8 म्हणजे 8 एम्पियरचा करंट पास होऊन राहिला. आता यांनी काय विचारलं रे आपल्याला, यांनी विचारलं ऍडमिटन्स. आता तुम्हाला हा क्वेश्चन समजण्यासाठी आधी ऍडमिटन्स म्हणजे काय हे माहिती पाहिजे. मग एक असतो बघा इम्पिडन्स, एक काय असतो इम्पिडन्स, आणि इम्पिडन्सला आपण डिनोट करत असतो झेड न. मी सांगितलं मला झेड म्हणजे काय इम्पिडन्स, आणि टोटल रेजिस्टन्स किंवा ओव्हरऑल रेजिस्टन्स ऑफर बाय द सर्किट म्हणजे इम्पिडन्स असतो. आणि या इम्पिडन्सचा जो रेसिप्रोकल असतो ना, म्हणजे 1 जर का तुम्ही झेड केलं तर याला आपण वाय म्हणतो, किंवा या वायलाच दुसऱ्या भाषेत आपण ऍडमिटन्स असं म्हणत असतो. काय असतो ऍडमिटन्स. जसं बघा रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल कंडक्टन्स वगैरे असतो, तसं या इम्पिडन्सचा जर का तुम्ही रेसिप्रोकल केला तर याला वाय म्हणतो, आणि वायला आपण ऍडमिटन्स म्हणत असतो. म्हणजे आपल्याला काय करायचं, जर तुम्ही बघा ऍडमिटन्सचा एखादा सेपरेट फॉर्म्युला नाहीये, मग आपल्याकडे बघा मी सांगितलं झेड कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. झेड कसा कॅल्क्युलेट करायचा, झेड कॅल्क्युलेट करण्यासाठी झेड इज इक्वल टू काय असतं, झेड इज इक्वल टू असतं टोटल व्होल्टेज अपॉन टोटल करंट. मग टोटल व्होल्टेज किती येतं 240 व्होल्ट टोटल आहे तुमच्याकडे, आणि टोटल करंट किती येतं, तर टोटल करंट किती 8 म्हणजे 8 त्रिक 24 येणार, म्हणजे जवळपास उत्तर 30 आलं का. आता 30 आलं, हे कशाचं उत्तर आलं आपलं, झेड इज इक्वल टू 30 आला. काय आला, झेड इज इक्वल टू 30 आलं. आणि झेड इज इक्वल टू 30 पण आपल्याला झेड पाहिजे होता का नाही, आपल्याला पाहिजे होता ऍडमिटन्स. आणि ऍडमिटन्स काय असतो, म्हणजे वाय इज इक्वल टू असतं 1/z. 1/z म्हणजे 1/30. आणि जर या तुम्ही 1/30 ला सॉल्व्ह करायला गेले त्याचं उत्तर बघा येणार 0.0339 म्हणजे 3333 येणार, म्हणजे 0.33 एवढं तुमचं उत्तर राहणार.
कन्सेप्ट नवीन काय शिकले की इम्पिडन्सचा रेसिप्रोकल असतो, ऍडमिटन्स आणि इम्पिडन्सचा मग बघा आपल्याकडे व्होल्टेज आणि करंट दिलं होतं, काही वेगळ्या व्हॅल्यू त्याच्यात काही दिल्या नाही. मग या झेडला आपण आधी कॅल्क्युलेट केलं, झेडला कॅल्क्युलेट केल्यानंतर जी झेडची व्हॅल्यू त्याचा रेसिप्रोकल केला आणि रेसिप्रोकल केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 0.033. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. बघा नंतरचा प्रश्न काय म्हणतो, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द लाईन करंट ऑफ एन सिंगल फेज RC पॅरलल सर्किट. RC पॅरलल सर्किटमध्ये काय करायचं आपल्याला, लाईन करंट फाइंड करायचा. जर तुम्ही बेसिक शिकले असाल तर बेसिक मध्ये बघा करंटचा तुम्ही बघितलं असेल, करंट जर केसीएल काय सांगतो, करंट एंटरिंग जंक्शन इज इक्वल टू करंट लिव्हिंग जंक्शन, किंवा येणाऱ्या करंट जाणाऱ्या करंट इतका असतो. पण आता तो जो फॉर्म्युला आहे ना तो केसीएल केव्हीएल लागतो, पण इथं नाही का, अल्जेब्रिक समेशन नाही जमत. इथं मी तुम्हाला कालच्याही क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं, इथं व्हेक्टर ऍडिशन किंवा ज्याला आपण काय म्हणतो फेजर ऍडिशन आपल्याला करावं लागत असते. मग फेजर ऍडिशन करताना लक्षात राहू द्या की डायरेक्ट म्हणजे जो करंट आहे आपल्याला कोणता करंट कॅल्क्युलेट, टोटल लाईन करंट कॅल्क्युलेट करायचा, तर इथं जाणारा करंट बघा आर कडे जाणारा करंट आणि सी कडे जाणारा करंट आहे, म्हणजे IR प्लस IC असं तुम्ही लिहू शकत नाही, कारण ही झाली अल्जेब्रिक समेशन, ही लिहिता येत नाही. मग तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागते फेजर समेशन, आपण ज्याला म्हणतो, ज्याला फेजर समेशन किंवा त्याला आपण म्हणतो व्हेक्टर समेशन. तर IL इज इक्वल टू असतं अंडर रूट ऑफ IR, बरं का, IR मल्टिप्लाय IR चा स्क्वेअर प्लस कॅपॅसिटन्स मधून जाणाऱ्या करंटचा स्क्वेअर. एवढा म्हणजे काय म्हणजे ऍडिशन करताना बघा सरळ ऍडिशन करायचे, IR प्लस IC नाही करणार आपण, काय करणार अंडर रूट ऑफ IR चा स्क्वेअर प्लस IC चा स्क्वेअर. हे काय येणार, या पॅरलल सर्किटसाठी करंटचा फॉर्म्युला येणार. मग आता याच्यापैकी बघा इथं बघा IR प्लस IC होतं, म्हणजे मॅक्झिमम बी क्लिक केलं असतं, पण या प्रश्नाचा बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी, अंडर रूट मध्ये IR चा स्क्वेअर प्लस IC चा स्क्वेअर. आता I मल्टिप्लाय बाय R नाही, लक्षात राहू, आयच्या खाली R म्हणजे रेझिस्टन्स मधून जाणारा करंट, IC म्हणजे आपला कॅपॅसिटन्स म्हणून जाणारा करंट. क्वेश्चन नंबर 21 बघा, हाऊ द लो पॉवर फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ह इन एसी सर्किट. बघा एसी सर्किट मध्ये त्यांचं म्हणणं आहे की जो पॉवर फॅक्टर कमी होतो ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉवर फॅक्टर कमी कशामुळे होतं, मी सांगितलं तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं की जो इंडक्टर असतो ना, इंडक्टिव्ह लोड असतो, कशामुळे, इंडक्टिव्ह लोडमुळे पॉवर फॅक्टर काय होत असतो, कमी होत असतो. आणि जर तुम्हाला या पॉवर फॅक्टरला इम्प्रूव्ह करायचं असेल तर इथं कोणता लावावा लागतो, कॅपॅसिटिव्ह लोड तुम्हाला लावावा लागतो. जर तुम्ही कॅपॅसिटिव्ह लोड जर का तुम्ही सर्किट मधला इन्क्रीज केला ना, तर कॅपॅसिटिव्ह लोड इन्क्रीज केल्यामुळे तुमचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. मग कॅपॅसिटिव्ह लोड इन्क्रीज करायचा म्हणजे सरळ करा, कॅपॅसिटर लावा. आणि कॅपॅसिटर कसा लावणार, तर ऑलवेज लक्षात राहू द्या, कॅपॅसिटर हा एखाद्या सर्किट सोबत पॅरलल मध्ये कॅपॅसिटर कनेक्ट करावा लागतो. म्हणजे आपल्याला बघा, बाय कनेक्टिंग रेजिस्टर कनेक्ट केला तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होत नाही. बाय कनेक्टिंग कॅपॅसिटर इन सिरीज, कॅपॅसिटर कनेक्ट करावा लागतो, पण तो सिरीज मध्ये नाही, तो कशात कनेक्ट करावा लागतो, पॅरलल मध्ये कनेक्ट करावा लागतो. बाय कनेक्टिंग इंडक्टर केलं अजून काय होणार, पॉवर फॅक्टर कमी होणार. म्हणजे ऑप्शन नंबर डी बघा, बाय कनेक्टिंग द कॅपॅसिटर इन अ पॅरलल, म्हणजे पॅरलल मध्ये जर का तुम्ही म्हणजे कॅपॅसिटर कनेक्ट केला तर तुमच्या सर्किटचा पॉवर फॅक्टर काय होत असतो, इम्प्रूव्ह होत असतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 22, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द लाईन करंट अँड फेज करंट इन अ डेल्टा कनेक्टेड सिस्टम. मी कालच्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला नाही का दोन फॉर्म्युले लिहून दिले होते, स्टार आणि डेल्टाचे. मग तिथं काय होतं, लाईन बघा स्टार कनेक्शन परत एकदा लिहितोच वाटलं असतं, बघा डेल्टा कनेक्शन असतं आणि एक स्टार कनेक्शन असतं. तर याच्यात कशाच्या बाबतीत विचारलं, करंटच्या बाबतीत विचारलं म्हणून डायरेक्ट करंट लिहितो. डेल्टा कनेक्शन मध्ये IL इज इक्वल टू IPH असतं आणि स्टार मध्ये IL इज इक्वल टू IPH असतं आणि डेल्टा मध्ये IL इज इक्वल टू √3 टाइम्स ऑफ IPH असतं. काय असतं, √3 टाइम्स IPH. आणि हे डिटेल वाले मी काल एक्सप्लेन केलेले आहेत. मग यांनी काय विचारलं, IL इज इक्वल टू √3 IPH किंवा IPH ज्याला म्हणून, म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ फेज सिक्वेन्स मीटर. फेज सिक्वेन्स मीटरचा काय पर्पज असतं, लक्षात राहू द्या, आपल्याकडे नाही का कधी पण 3 फेज असतात, एक असतो R फेज, एक असतो Y फेज आणि एक असतो B फेज. मग ज्यावेळेस आता तुम्ही फर्स्ट इयरला ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला असाल ना, त्या मोटर 3 फेज इंडक्शन मोटर तुम्ही शिकाल, तर 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये नाही का, जर तुम्हाला म्हणजे जर का समजा RYB फेज आहे, मग तुमच्या घरामध्ये कसं MSCB ठरवलं की हा R हा Y आणि हा B आहे, तुम्ही चेक केला RYB आहे, पण कदाचित काय झालं माहितीये का, सपोज तुम्ही R च्या ठिकाणी Y आणि Y च्या ठिकाणी R फेज जर कनेक्ट केला, म्हणजे फेज सिक्वेन्स बदलला तुमचा, RYB पाहिजे होता पण तुमच्याकडून RBY झाला. मग फेज सिक्वेन्स जर बदलला ना, तर तुमच्या घरातले काही सेन्सिटिव्ह इक्विपमेंट जे असतात घरात नसतात, जे काय आपल्याला मोटर्स वगैरे असतात, त्या मोटर्सची डायरेक्शन ऑफ रोटेशन बदलत असते. मग जर समजा मग अशा कंडिशनला काय करायसाठी, अवॉइड करण्यासाठी आपण काय करत असतो, इंडस्ट्रीमध्ये फेज सिक्वेन्स इंडिकेटर बसवतो आणि त्या फेज सिक्वेन्स इंडिकेटरचं काय काम असतं, तो काय करतो, हा RYB फेज सिक्वेन्स बरोबर आहे का नाही तो चेक करतो, आणि जर सिक्वेन्स बरोबर असेल तो समोर त्याच्यामधून सप्लाय पास करू देतो, आणि जर फेज सिक्वेन्स बरोबर नसेल त्याच्यामधून सप्लाय पास होत नाही. म्हणजे जो फेज
सिक्वेन्स मीटर जो असतो ना, ज्याला आपण काय म्हणतो फेज सिक्वेन्स मीटर, याचं काय काम असतं, फेज सिक्वेन्सला काय करणं, करेक्ट फेज सिक्वेन्सला आयडेंटिफाय करणं, टू कंट्रोल द स्पीड ऑफ थ्री फेज मोटर, थ्री फेज मोटरच्या स्पीडला कंट्रोल करण्यासाठी नाही, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द शॉर्ट सर्किट फॉल्ट, तर शॉर्ट सर्किट फॉल्ट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण रिले वगैरे वापरत असतो, टू इंडिकेट द इनकरेक्ट फेज सिक्वेन्स, राहू शकतं की तो चुकीचा फेज सिक्वेन्स इंडिकेट करतो, पण त्याचं मेन काम काय, तो करेक्ट फेज सिक्वेन्स असेल तर तो इंडिकेशन दाखवतो, म्हणजे टू एन्श्युअर द करेक्ट फेज सिक्वेन्स, ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. कारण मी तुम्हाला आता सांगितलं की तो काय करतो, आरवायबी त्याच्याकडे जर सप्लाय व्यवस्थित असेल, आरवायबी फेज सिक्वेन्स बरोबर असेल तर तो सप्लाय काय करतो, शो करतो, मीटर असतो, तर मीटर त्यासाठी वापरतो आपण. क्वेश्चन नंबर 2 बघा, कॅल्क्युलेट द अपरंट पॉवर इन अ स्टार कनेक्टेड थ्री फेज लोड सिस्टम. आता बघा काय करायचं आपल्याला, अपरंट पॉवर कॅल्क्युलेट करायची अक्रॉस द थ्री फेज लोड, म्हणजे IL भेटला आपल्याला, IL किती भेटला, लाईन व्होल्टेज किती भेटला, 415 व्होल्ट. आता बघा सप्लाय ऍट 0.8 पॉवर फॅक्टर, म्हणजे पॉवर फॅक्टर किती भेटला आपल्याला, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.8 अँड द फेज करंट काय कोणता करंट दिला, IP दिला, IP इज इक्वल टू किती दिला, 10 एम्पियर. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं रे, कॅल्क्युलेट करायचं बघा अपरंट पॉवर, आणि अपरंटचा पॉवरचा फॉर्म्युला बघा काय असतो लाईनसाठी, S इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय बाय ILVL. मग आता जर तुम्ही इथे व्यवस्थित बघितलं, आपल्याकडे इथं VL आहे, आपल्याकडे VL आहे, VL म्हणजे VL ची व्हॅल्यू भेटली, पण IL आहे का, IP आहे आपल्याकडे, IP आहे. तर तुम्हाला मी आताच सांगितलं की स्टार कनेक्शन जर असेल, तुमचं कनेक्शन स्टार असेल तर IL इज इक्वल टू IP असतं. मग IL इज इक्वल टू IP असतं, म्हणजे मी या IP च्या ठिकाणी याला IL ही लिहू शकतो, म्हणजे जर या फॉर्म्युल्यात तुम्ही व्हॅल्यू ठेवल्या तर तुम्हाला आन्सर भेटेल. आता बघा हा इथं कसं बनले, √3 म्हणजे काय विचारलं आपल्याला, अपरंट पॉवर विचारली ना. बघा S इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय बाय VL किती आहे, 415 मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय काय येणार, 10 येणार. आता इथं बघा, इथेही पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू फक्त तुम्हाला दाखवायसाठी दिलेली आहे. जर याला तुम्ही सॉल्व्ह कराल ना, √3 मल्टिप्लाय बाय 415 मल्टिप्लाय बाय 10, तर उत्तर अप्रॉक्सिमेट येतं बघा 7188.01. मग 7188 आला, याचं युनिट V आहे. पण तुम्ही जर का व्यवस्थित नोटीस केलं तर सगळे इथं KVA मध्ये, VA ला जर का KVA मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं डिवाइड बाय काय करायचं, 1000 करायचं, आणि 1000 डिवाइड केल्यानंतर बघा 7.188 असं उत्तर येणार याचं, म्हणजे 7.188 म्हणजे ऑप्शन नंबर डी KVA हे प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन नंबर 5 बघा, व्हॉट इज द पॉवर फॅक्टर इफ 1 वॅटमीटर रीडिंग इज 0. काय माहितीये का, मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं बघा, पॉवर फॅक्टरचे रीडिंग असते. जर समजा काय आता एखाद तुम्ही काय करू, दोन पॉवर फॅक्टर आहेत तुमच्याकडे, एक वॅटमीटर 1 आहे, एक वॅटमीटर 2 आहे. मी कालच दोन्हीच्या रीडिंग सेम असतील तर पॉवर फॅक्टर युनिटी असतो. एक वॅटमीटर 1 आहे आणि दुसरा वॅटमीटर 2 आहे, त्याची एकाची प्लस रीडिंग एकाची मायनस आहे, पण काय मॅग्निट्यूड सेम आहे, याचा पॉवर फॅक्टर 0 असतो. आणि ज्या वेळेस समजा त्याच्यातली एक पॉवर फॅक्टर असेल, त्याच्या एक्झॅक्ट रीडिंग काय येऊन राहिली, 0 येऊन राहिली, त्यावेळेस तुमचा पॉवर फॅक्टर 0.5 इतका असतो. म्हणजे एकाची काही येईल, तो बघा दुसऱ्या वॅटमीटरची काहीतरी रिडिंग येईल, पण एकाची 0 आहे ना, तर याचा अर्थ याचा पॉवर फॅक्टर किती असतो, 0.5 असतो. मग बघा याच्यामध्ये कुठे दिलेलं आहे, काय सांगितलं तेच सांगितलं, 2 वॅटमीटर मेथड काय सांगितलं, 1 वॅटमीटर रीडिंग इज 0. मग एकाची रीडिंग 0 आहे, याचा अर्थ पॉवर फॅक्टर किती येणार, ऑप्शन नंबर ए बघा 0.5 उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो, फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आपण KF न डिनोट करत असतो. KF म्हणजे फॉर्म फॅक्टर, लक्षात राहायचं फॉर्म फॅक्टर एव्हरेज असतो RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. आणि आता हे लक्षात राहू द्या की याच RMS व्हॅल्यूला कधी कधी इफेक्टिव्ह व्हॅल्यू पण म्हणतात. इफेक्टिव्ह व्हॅल्यू कोणाला म्हणणार, या RMS व्हॅल्यूला इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणणार. मग आपला फॉर्म्युला काय जाणार, RMS अपॉन ऍव्हरेज. ऑप्शन मध्ये बघा जर तुम्ही बघितलं RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू, ऍव्हरेज अपॉन RMS हे चुकलं, RMS अपॉन ऍव्हरेज म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर, बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, RMS व्हॅल्यू अपॉन ऍव्हरेज व्हॅल्यू. नंतर बघा क्वेश्चन नंबर 27 काय म्हणतो, विच इलेक्ट्रिकल टर्म इज डिफाईन एज अ टोटल अपोजिशन टू करंट इन अ AC पॅरलल सर्किट. म्हणजे AC समांतर सर्किट मधील विद्युत प्रवाहाच्या एकूण विरोध म्हणून कोणती विद्युत संज्ञा काय परिभाषित केली जाते. आता बघा रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणतो की म्हणजे करंटला अपोज करण्याच्या टर्मला आपण रेजिस्टन्स म्हणत असतो. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की रेजिस्टन्स हा AC सर्किट मध्ये का जो टोटल रेजिस्टन्स असतो, या टोटल रेजिस्टन्सला काय, टोटल रेजिस्टन्स ऑफर बाय द सर्किट याला आपण काय म्हणत असतो, इम्पिडन्स म्हणत असतो. याला काय म्हणतो आपण, इम्पिडन्स म्हणतो. मग आता टोटल रेजिस्टन्स ऑफर बाय द सर्किट म्हणजे इम्पिडन्स आहे. आता इम्पिडन्स म्हणजे काय असतं रे, इम्पिडन्स म्हणजे झेड आणि इम्पिडन्सचा रेसिप्रोकल असतो ऍडमिटन्स.
इम्पिडन्सचा सुरू काय असतो ऑडमिटन्स. पण आपल्याला यांनी काय विचारलं की फक्त काय विचारलं की टोटल रेजिस्टन्स किंवा टोटल करंटला अपोज करणाऱ्या टर्म्सला आपण काय म्हणणार, तर अपोज करणाऱ्या टर्मला आपण इम्पिडन्स म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार. नंतरचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 28 काय म्हणतो, विच एसी कंटेन्स द काय फेज रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट. आता बघा मी 3 टाईपचे सर्किट म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये नाही का 3 टाईपचे सर्किट असतात. एक असतं प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, एक असतं प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि एक असतं प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. जर तुम्ही इथे व्यवस्थित बघितलं तर बघा हा करंट आधी सुरू होऊन राहिला आणि त्यानंतर आपला व्होल्टेज आधी स्टार्ट होते आणि नंतर त्याची वेव्ह फॉर्म येऊन राहिली, म्हणजे करंटची वेव्ह फॉर्म नंतर येते. म्हणजे याचा अर्थ व्होल्टेज काय करते, लीड करते रे, व्होल्टेज काय करते, लीड करते आणि जो तुमचा करंट आहे ना हा करंट काउंटरला लॅग होऊन राहिला. आणि जर तुम्हाला ही सिच्युएशन माहिती असेल, ही सिच्युएशन असते आणि ती एक्झॅक्ट 90 डिग्री नाही तिथं, म्हणजे ही जी सिच्युएशन असते याला म्हणायचं आपण प्युअरली इंडक्टिव्ह सर्किटची सिच्युएशन आहे. इथं कोणतं सर्किट बनतं, हे प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट बनत असतं. म्हणजे ज्या सर्किटमध्ये तुमचा करंट काय करतो, लॅग करतो आणि व्होल्टेज हा लीड करत असतं, तो प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट होतो. मग आता बघा जर याच्या उलट झालं असतं ना, म्हणजे तुमचा अधिक व्होल्टेज म्हणजे करंट लीड करत असतं आणि काय करत असतं, व्होल्टेज लॅग करत असतं, तर हा नाही का कॅपॅसिटिव्ह सर्किट झाला असतं. पण आता इथं प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये बघा ज्या ज्या ठिकाणी आता कॅपॅसिटिव्ह नाहीये, कारण व्होल्टेज करंट लिडिंग नाही आपला, म्हणजे जिथं जिथं कॅपॅसिटिव्ह दिसतं पहिली गोष्ट ते ऑप्शन कटलं. म्हणजे बघा इथे कॅपॅसिटन्स म्हणजे ऑप्शन कटलं, उरले 2 ऑप्शन. आता बघा 2 ऑप्शन म्हणजे प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. जर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असता तर व्होल्टेज अँड करंट इन सेम फेज, म्हणजे जर तुमचा व्होल्टेज आणि करंट दोन्हीच्या दोन्ही सुद्धा जर का एकाच पॉईंटवरनं चालू झाले असते तर आपण त्याला प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट म्हणलं असतं. म्हणजे आपल्याकडे उरतो ऑप्शन नंबर बीच, म्हणजे बी काय, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स सर्किट. म्हणजे जी खाली जी वेव्हफॉर्म दिलेली आहे ना, ही रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स सर्किटची वेव्हफॉर्म असू शकते. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी. नंतरचा क्वेश्चन बघा, इन अ 3 फेज सिस्टम द ऍक्टिव्ह पॉवर इज 4 किलोवॅट. आता मी काय सांगितलं की जेव्हा जेव्हाही तुम्ही काय करणार, जेव्हा जेव्हाही तुम्हाला असं वाटलं की एमसी म्हणजे काय आपला न्यूमरिकल आहे तर सर्व गिव्हन डेटा लिहून घ्यायचा. बघा ऍक्टिव्ह पॉवरला आपण पी न डिनोट करतो, ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू 4 किलोवॅट. आता विचारलं बघा नंतरची काय, अपरंट पॉवर, ज्याला आपण अपरंट पॉवरला यस म्हणत असतो. अपरंट पॉवर किती दिली, 5 केव्हीए. आता त्यांनी काय विचारलं, फाइंड द रिएक्टिव्ह पॉवर. आणि जर तुम्हाला काय रिएक्टिव्ह पॉवर कॅल्क्युलेट करायची, मग असा एखादा फॉर्म्युला बघा ज्या फॉर्म्युल्यामध्ये तिन्ही व्हॅल्यू पुट असतात. तर मग जर तुम्ही कालचं लेक्चर व्यवस्थित बघितलं असेल त्याच्यात मी एक फॉर्म्युला सांगितला होता, एस इज इक्वल टू सांगितलं होतं अंडर रूट ऑफ पीचा स्क्वेअर प्लस क्यूचा स्क्वेअर. मग इथं बघा आपल्याकडे एस ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर एस ची व्हॅल्यू किती, एस ची व्हॅल्यू आपली 5 अंडर रूट मध्ये पीचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर, कारण पी 4चा स्क्वेअर प्लस क्यूचा स्क्वेअर एज इट इज. आता मला सांगा, हा इथं बघा हा स्क्वेअर रूट आहे, हा सॉल्व्ह करता येत नाही, म्हणजे आपल्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल. म्हणजे 5चा स्क्वेअर येतो 25 आणि इथं बघा हा याला स्क्वेअर केल्यानंतर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, म्हणजे इथं उरतो 4चा स्क्वेअर प्लस क्यूचा स्क्वेअर. मग जसं तुम्ही सॉल्व्ह कराल 25 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर असतो 16 प्लस क्यूचा स्क्वेअर. आणि जर का 25 मधून 16 गेले म्हणजे बघा प्लस इकडे आलं मायनस होणार, म्हणजे काय होणार 25 मायनस 16 इज इक्वल टू क्यूचा स्क्वेअर. आता 25 मायनस 16 इज इक्वल टू 9 म्हणजे काय, क्यूचा स्क्वेअर. आता क्यूचा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 9, म्हणजेच आपल्या क्यूची व्हॅल्यू किती येणार, क्यू इज इक्वल टू येणार 3, कारण 3चा स्क्वेअर किती असतो, 9 असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बघा इथं ऑप्शन नंबर 3 काय 3 kVAR. kVAR याच्यासाठी आलं कारण हे रिएक्टिव्ह पॉवरचं युनिट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आलं, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा अशा पद्धतीनं आपलं जे आजचं दुसरं लेक्चर होतं एसी फंडामेंटलचा पार्ट 2 अशा पद्धतीने आता संपलेला आहे. यानंतरचे जे उरलेले क्वेश्चन आहेत, जे आता अजून एक 10 ते 15 क्वेश्चन आहेत, ते आपण तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही याच्या आधीचे लेक्चर बघितले नसतील, याच्या आधीचे मॉड्यूल बघितले नसतील, आधी त्याची प्रॅक्टिस करा. याही मॉड्यूलची चांगल्यात चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, जेणेकरून जे तिसरा मॉड्यूल मी सांगणार आहे त्या तिसऱ्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि जेवढेही लेक्चर आतापर्यंत आपण घेतले त्याची घरी प्रॅक्टिस करत राहा. अशाच पद्धतीचे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे असो, सेकंड इयरचे असो, नेहमीच्या मॉड्यूल्सचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरवाल्या मित्रांना, जेही सध्या सीबीटी एक्झामची तयारी करत आहेत. धन्यवाद.